तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही बाही डिझाईन बघू शकता, एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत आपण ही जी स्लीव डिझाईन आहे तर ती तयार केलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये ही स्लीव डिझाईन 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण बघणार आहोत की कशी बनवायची, तेही एकदम सोप्या पद्धतीने। तर इथं मी एक स्लीव जी आहे रेडी केलेली आहे, दुसरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती आपल्या स्लीवचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। तर मला 10 इंचाची स्लीव्ज तयार करायची होती, रेडी करायची होती। सो मी 11 इंच उंची घेऊन पूर्ण ही जी स्लीव्ज आहे एकदम सिंपल जशी आपण स्लीव्ज कट करतो तशी पहिल्यांदा आपण अस्तरवरती ही कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता स्लीवची जी लेंथ आहे मी 11 इंच ठेवलेली आहे आणि रेडी होऊन ती आपली 10 इंचाची तयार होते। त्याच्यानंतर आपल्याला 2 कलर कॉम्बिनेशनच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या 2 पट्ट्या लागतात। आता जी सिल्वर कलरची पट्टी आहे मी घेतलेली आहे 3 इंचाची, आणि जी आपली डार्क कलर जो मरून कलर दिसतो इथं ती जी पट्टी आहे आपण 4 इंचाची घेतलेली आहे। तर अशा 2 पट्ट्या ज्या आहेत आपल्याला लागतात। तर इथं बघू शकता की पहिल्यांदा आपण काय करायचं, कापडाचा थोडासा तुकडा घेऊन पहिल्यांदा आपण हा बाहीवरती हा जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सेंटर पॉईंट आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर टू सेंटर। तर हे बघू शकता सेंटर पॉईंट काढला, त्याच्यानंतर आपण सेंटरपासून एक मार्किंग करून घेतलं। आता एक पहिल्यांदा आपण काय करायचं, आपली जी सिल्वर कलरची पट्टी होती तर ती आपण इथे घ्यायची आहे आणि ती आपल्याला सेंटरच्या पॉईंटपासून थोडंसं जास्त घेऊन आपल्याला ती स्टिच करायची आहे। टीप तुम्ही बघू शकता, परत एक टीप म्हणजे आपल्या 2 टिपा इथे बसतात। त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला परत आपण एकदा सिल्वर कलरची जी पट्टी आहे तर ती घेऊन अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायची आहे। दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे जॉईंट करू शकता। तर मी व्हिडिओ जो आहे एकदम त्याचं जे स्पीड आहे मी कमी केलेला आहे। सो तुम्ही एकदम व्यवस्थित असं बघू शकता की कशा पद्धतीने आपल्या ज्या ह्या पट्ट्या आहेत तर त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। तर हे बघू शकता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड होतं ते मी कट केलं। त्याच्यानंतर 1.25-1.5 इंचावरती आपण ही जी त्या पट्ट्यांची रुंदीवरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर मी 1.25 इंचाच्या स्पेसवरती टीप मारून मी घेतलेली आहे। आता आपलं मरून कलरचं जे कापड होतं तर ती सुद्धा पट्टी जी आहे आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे। आता हे बघा ही सुद्धा आपण अशी फोल्ड केली, त्याच्यानंतर ही पण आपण याच्यावरती ठेवायची आहे। आता आपण शिवतेल्या डाव्या साईडला जे कापड आहे ते थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपली जी अस्तरची बाही आहे त्याच्यावरती मी कापड घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे डाव्या साईडचं जे कापड आहे ते थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा सोडून मग ही जी आहे आपल्याला या साईडला जोडत यायचं आहे। आता ही पण पट्टी तुम्ही बघू शकता सेंटरपासून थोडीशी आपण जास्तच घेतलेली आहे। परत टीप जी आहे आपल्याला परत बॅक साईडने यायची आहे। आता सेम दुसरी ही पट्टी आपण अशीच लावून घ्यायची। तर हे बघा एक्स्ट्राचं मग कापड जे आहे आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे। तर अगदी व्यवस्थित आणि सेंटर टू सेंटर यायला हवं या हिशोबाने आपण हे जे आहे पट्टे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर आता परत आपण सिल्वर कलरची जी पट्टी आहे तर ती जॉईंट करणार आहोत। तर डाव्या साईडचं तुम्ही बघू शकता की परत थोडंसं जे कापड आहे या पट्टीचं या साईडला मी थोडंसं एक्स्ट्रा सोडलेलं आहे, म्हणजे शिवत्याला डाव्या साईडला जे आपलं बाजू असते तर त्या साईडला आपण असं कापड जास्त सोडलेलं आहे। त्याच्यानंतर परत आपण सेंटरपासून थोडंसं एक्स्ट्रा कापड कट केलेलं आहे। बरोबर सेंटरला कापड ते कट करायचं नाही, सेंटरपासून थोडंसं आपल्याला जास्तच कट करायचं आहे। आता परत आपण या साईडला सुद्धा सिल्वर कलरची पट्टी लावून घ्यायची आहे। तर मी व्हिडिओ स्लो केलेला आहे या पट्ट्या लावत असताना, कारण तुम्हालाही व्यवस्थित समजावं यासाठी। तर तुम्हाला जर थोडंसं व्हिडिओ स्लो वाटत असेल तर तुम्ही थोडंसं व्हिडिओचं जे स्पीड आहे तर ते तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन वाढवू शकता।
आता परत आपण मरूम कलरची इथं पट्टी घेणार आहोत. तर बघा या साईडला सुद्धा आपण कापड जे आहे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर परत 1.25 इंचावरती मी अशी टीप घेतली या कापडावर सुद्धा आणि परत सेंटरपासून थोडंसं कापड एक्स्ट्रा इथं कट करून घ्यायचं आहे. तर आता या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कापड आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघताना ही जी स्लीव्ज डिझाईन आहे तर ती आपल्याला खूप अवघड असल्यासारखं वाटते, पण याचं जे स्टिचिंग आहे ना खूप सोपं आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि जसं की साड्या ज्या आहेत आपल्याकडे ब्लाऊज जे आहेत भरपूर वेळा काय होतं की कॉन्ट्रास्ट कलरचे येत असतात, तर या अशा डिझाईन ज्या आहेत या अशा ब्लाऊजला छान वाटतात. तर आता आपलं हे जी पट्टी आहे तर ती परत आपण सिल्वर कलरची तर जोडत आहोत, बघू शकता. आणि जसं की मी मगाशी म्हटलं डाव्या साईडला थोडंसं आपण कापड जे आहे एक्स्ट्रा जोडायचं आहे, वरच्या साईडला बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावरती टीप घेणार आहोत. तर आता आपली लास्टची पट्टी जी आहे सिल्वर कलरची तर ती परत आपण एकदा जोडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपलं ज्या पट्ट्या आहेत तर त्या पूर्ण जॉईंट होतात आणि लास्टला मग आपण जे आपलं साडीतलं कापड आहे तर ते जॉईंट करणार आहोत. तर परत अजून एक पट्टी जी आहे, म्हणजे माझ्याकडे कापड जे आहे थोडंसं एक्स्ट्रा होतं सो मी ते केलेलं आहे. पण 3 पट्ट्या तुम्ही जर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही 3 पट्ट्यासुद्धा वापरू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही साईडला कापड तुम्ही लावणार आहे तर ते ब्लाऊज पिसामधलं लावू शकता. तर आता पट्ट्या ज्या आहेत आपण जॉईंट करून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित. तर आता साईडचं जे तुम्ही इथं बघू शकता अस्तर आपलं दिसत आहे तर ते सुद्धा आपण अगदी व्यवस्थित इथं फिनिशिंग सहित तिथं पॅक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता दुसरी साईड सुद्धा आपण अशी कव्हर करून घेणार आहोत अस्तरची. तर आता एक्स्ट्रा जितकं कापड होतं तर ते पूर्ण आपण टीप मारून कट करायचं आहे. तर हे बघा, आणि त्याच्यानंतर आपली जी काठ राहिले होते, काठ अजून आपण लावलेले नाहीत, तर आता आपण हे काठ जे आहे तर ते लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता उलट्या साईडने पहिल्यांदा मी हे काठ जे आहेत जोडत आहे. अर्धा इंचाच्या स्पेसवरती टीप मारून घेतली. आणि काठाला सुद्धा काठ ज्यावेळी आपण कट करत असतो तर त्यावेळी सुद्धा आपण अर्धा इंच कापड जे आहे एक्स्ट्रा सोडून मग ते कट करायचे आहेत. तर बघू शकता फ्रेंड्स, आजची जी स्लीव्ज डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील व्हिडिओमध्ये तेही मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.